गंगाखेड तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील नागरिकांना उपवासाच्या भगरीतून विषबाधा झाल्याचा प्रकार गंगाखेड तालुक्यात घडला। एकादशीच्या निमित्ताने शहर व ग्रामीण भागात उपवास ठेवणाऱ्या भक्तांना बुधवारी बनावट भगरीचा मोठा फटका सहन करावा लागला। शहर व तालुक्यातील 31 जणांना भगरीतून विषबाधा झाल्याचं निष्पन्न झालं। बुधवारी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत। दरम्यान परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यात बनावट भगरीचं मोठे रॅकेट सक्रिय झालं आहे। पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याची मागणी नागरिकातून होत आहे। मंगळवारी एकादशी निमित्त शहर व तालुक्यात विविध धार्मिक उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यानिमित्तानं आयोजित महाप्रसादातून खाण्यात आलेल्या भगरीची विषबाधा भाविकावर झाली। यामध्ये शहर व तालुक्यात एकूण 31 जणांचा समावेश आहे। संबंधितांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत। उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सर्वांवर तातडीने उपचार करून रुग्णांच्या रक्ताचे नमुने व भगरीचे पॅकिंग, पाऊच व इतर नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचे उपचार करणारे डॉक्टर PR चट्टे यांनी सांगितले। या घटनेची माहिती मिळताच गंगाखेडचे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे व गुप्त वार्ता शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश रेवले यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत रुग्णांची भेट घेऊन भगरीचे पॅकिंग ताब्यात घेतले। सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड या ठिकाणी उपचार चालू आहेत। न्यूज लोकनायकसाठी गुणवंत कांबळे, गंगाखेड।